तर मित्रांनो, स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून आपल्याला 3000 प्लस जागांसाठी व्हॅकन्सी निघालेली आहे. यामध्ये तुम्ही 10वी पास, 12वी पास आणि जर ग्रॅज्युएट असाल तर ती इथे अप्लाय करू शकतात. मेल आणि फिमेल दोघं इथे अप्लाय कॅन्डिडेट करू शकतात. CBT टेस्ट असेल, सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जाईल. त्यासाठी आता सगळ्यात पहिले आपण डेट्स बघू. इम्पॉर्टंट डेट्स आहेत. एप्रिलला आपली ही नोटिफिकेशन रिलीज झाली होती. त्यानंतर 4 मे 2026 ही तारीख नोट करून ठेवा. 4 मेच्या पहिले तुम्हाला अप्लाय करायचं आहे. करेक्शन विंडो जी आहे ते 6 ते 8 तारखेपर्यंत राहील. ते आपण पुढे जाऊन व्हिडिओ अपलोड करूच. ॲडमिट कार्ड वगैरे सर्व. त्यानंतर एक्झामची डेट जी आहे ती जून जुलैमध्ये प्रेडिक्ट केलेली आहे. यामध्ये लागू शकते आणि त्यावर आपला रिझल्ट जो आहे तो डिपेंड असणार आहे. वॅकन्सी जे आपण जर गोष्ट केली तर वॅकन्सी आपले 3000 प्लस वॅकन्सी इथे दिसते. त्याच्यानंतर SSC हे आपलं कंडक्ट करते. ऑल इंडिया जॉब लोकेशन असणार आहे. जिथे पोस्ट रिकामे असतील तिथले तुम्हाला जॉब मिळतील. त्याच्यानंतर मॅट्रिक लेवल म्हणजे 10वी पास, 12वी पास आणि डिग्री जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते अप्लाय करू शकतात. मिनिमम एज आपली 18 वर्ष असणार आहे आणि 27 ते 30 वर्ष मॅक्झिमम एज ते पण आपल्या पोस्ट वाईज असणार आहे. SC/ST कॅन्डिडेटसाठी 5 वर्षासाठी सूट असणार आहे. OBCसाठी 3 वर्षासाठी सूट असणार आहे. सॅलरीची जर आपण गोष्ट केली तर बेसिक पे म्हणजे लेवल 2 आपण जर बघितलं तर ते 20,000 पासून ते 63,000पर्यंत असं येणार आहे. त्याच्यानंतर लेवल 4 बघितलं तर 25,000 ते 81,000. लेवल 6 बघितलं पोस्टची तर 35,000 ते 1,12,000 आणि लेवल 7 बघितलं तर 44,000 पासून 1,42,000पर्यंत सॅलरी आपली जाणार आहे. टेस्ट जी होणार आहे ती CBT टेस्ट होणार आहे. कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे. त्याच्यानंतर स्किल जे लागणार आहे बाकी स्टेनो वगैरे तर त्या पोस्टसाठी तुम्हाला टायपिंग किंवा ट्रेड टेस्ट इफ रिक्वायर्ड जर पोस्टसाठी रिक्वायर्ड असेल तर लागणार आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे असेल ते त्यावर फायनल सिलेक्शन तुमचं ठरणार आहे. तर डॉक्युमेंट जे आहे ते आतापासून तयारी लागून जा. आपल्याकडे थोडे दिवस अजून आहेत. त्याच्यानंतर एक्झाम पॅटर्न जर आपण बघितला तर 25-25 मार्कांसाठी इथे 4 सब्जेक्ट विचारलेले आहेत. जनरल इंटेलिजन्स, जनरल अवेअरनेस, क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड, इंग्लिश लँग्वेज. तर बेसिक येणार आहे आपलं जर 10वीच्या वर आपण भरत असणार तर आपल्याला बेसिक क्वेश्चन येतील आणि त्याच्यानंतर मॉडरेट लेवल आपले होत जातील. एका प्रश्नासाठी तुम्हाला 2 गुण इथे मिळणार आहेत आणि म्हणजे 25 प्रश्नांसाठी इथे 50 गुण. तसे 100 प्रश्न आपल्याकडे असणार आहे टोटल आणि त्याचे 200 पैकी आपलं गुण आपली मेरिट जी आहे ती फायनल लागणार आहे. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन फीची आपण जर गोष्ट केली तर जनरल आणि OBC वाल्यांसाठी 100 रुपये फी असणार आहे आणि SC/STसाठी फी नाही असणार. अप्लाय कसं करायचं सर्व जी माहिती आहे तुम्हाला जी डिस्क्रिप्शनमध्ये मी देऊन दिलेली आहे. आपल्या लिंक PDF वगैरेची सर्वची माहिती आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये आपण बघू शकतात. आणि अशाच नवनवीन सरकारी जॉब्स वॅकन्सीज जर निघतात तर आपल्या चॅनलला आपण टाकतो. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा.